तेने सकल सिद्धी जगी झाले गुणगान राम कृष्ण गोविंद। आज असणार या ठिकाणी या प्रवचन पुष्प सेवेकरिता निवडलेली होती निवडलेला श्लोक संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्लोक या ठिकाणी निवडलेला आहे। या श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता हिमोत्सवा मानका पांडवा चैव किमकुर्वन्त सभ्या महायोगविनेत्रे भीमपराक्रम वरपुंडलिकाय धातिमोदय समागत तिष्ठन्तमानन्दप्रदं प्रभुत्वनिकं भजे पाण्डुरङ्गं ओम नमो यात्या वेदपति पाट्या जय जय स्वस्वत्यात्मरूपा देवा तुझी गणेशू। या ठिकाणी ही परम भाग्यानं सेवा मिळालेली आहे आणि संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरी अध्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी उपदेश करत असताना संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी तरी ते धृतराष्ट्राचा होता महाराज आग्रह होता परंतु त्या ठिकाणी पुत्राचा स्नेह होता पुत्राचा स्नेह होता त्या ठिकाणी संजयाला विचारायचं परंतु धृतराष्ट्राचा आग्रह होता परंतु ज्ञानी होता महाराज ती कशी आहे कुरुक्षेत्र ही भूमी कशी आहे चांगली आहे आणि त्या भूमीवर निवड होणार नाही असं त्या ठिकाणी त्या धृतराष्ट्राला संकेत होता आणि या पुण्यवान भूमीमध्ये जर त्या ठिकाणी ते युद्ध होते का असं त्या ठिकाणी संजयाला विचारलं कोण धृतराष्ट्र त्या ठिकाणी संजय त्या ठिकाणी सांगला कुरुक्षेत्राची जे धर्मालय म्हणजे येथे पांडवांनी माझे गेले असतील राजे झुंजले झुंजावे त्या ठिकाणी ते धर्ममंडप आहे ते धर्मालय आहे धर्माचं ठिकाण आहे ते कुरुक्षेत्र त्या ठिकाणी माझे 100 मुलं आणि ते 5 पांडव या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये ते एकमेकाशी आनंदानं दोघांनी घेत आहेत का नाही त्या ठिकाणी युद्ध करीत आहेत असं त्या ठिकाणी संजय सांगतो मग त्या ठिकाणी त्या धृतराष्ट्रानं जे मात आहेत ते विचारायचे कोणाला संजय असा मग यावेळेस धृता कोणा पांडवा सांगितलं आचार्य सन्मान त्यावेळेस संजय बोलला या पांडवाचे संजयच्या ठिकाणी धृतराष्ट्र